मागच्या लेक्चरमध्ये आपण संच हे प्रकरण सुरू केलं होतं आणि त्याच्यामध्ये संचाची व्याख्या पाहिली होती आपण आणि संचाच्या पद्धती दोन पाहिल्या होत्या की यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत. ह्या लेक्चरमध्ये आपण संचाचे प्रकार पाहणार आहोत. मी या ठिकाणी एक तक्ता तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रकार येतो एक घटक संच, म्हणजे ज्या संचात एकच घटक असतो त्या संचाला एक घटक संच म्हणतात. ज्या संचात एकच घटक असतो अशा संचास एक घटक संच असे म्हणतात. उदाहरणार्थ समजा आपण ए हा संच घेतला आणि त्याच्यामध्ये फक्त आपण या पद्धतीने 2 घेऊ. ही झाली यादी पद्धत. यालाच आपण गुणधर्म पद्धतीमध्ये असं लिहू शकतो ए एक्स आणि एक्स हा सममूळ संख्या आहे. सममूळ संख्या आहे. आता सममूळ संख्यात गुणधर्म पद्धतीमध्ये तुम्ही मला असाल सममूळ संख्या तर भरपूर आहेत, परंतु आपण मूळ संख्या जर पाहिल्या, मूळ संख्येची पहिली व्याख्या म्हणजे ज्या संख्या दुसऱ्यांच्या पाड्यात येत नाही, फक्त स्वतःच्या पाड्यात येतात. म्हणजे 2 3 आहे, 4 हा 2च्या पाड्यात येतो म्हणून 4 येणार नाही, मग 5 या पद्धतीने ह्या सर्व मूळ संख्या आपण घेतो. तुम्ही जर पुढच्या पूर्ण मूळ संख्या घेतल्या तर त्या सर्व विषम असतील, फक्त 2च हा 2 अंक जो आहे हाच फक्त सममूळ संख्या असते, म्हणजे तो एकच असतो. याचा अर्थ एकच होतो. याचं जर आपण यादी पद्धतीत लिहिलं तर हे उत्तर येईल आणि याला जर आपण गुणधर्म पद्धतीत लिहिलं तर हे या पद्धतीचं येईल. म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये फक्त एकच घटक आहे म्हणून हा एक घटक संच झाला. आणि आपली व्याख्या काय? ज्या संचात एकच घटक असतो अशा संचास एक घटक संच म्हणतात. त्याच्यानंतर आपण पुढचं पाहणार आहोत रिक्त संच. ज्या संचात एकही घटक येत नाही अशा संचास आपण रिक्त संच असे म्हणतो. आणि रिक्त संच या पद्धतीने मैरपी कंस या पद्धतीने आपण दाखवू शकतो. म्हणजे हा रिक्त, याच्यात एकही घटक नाही, किंवा फाय या पद्धतीचे चिन्ह सुद्धा वापरू शकतो आपण. आता रिक्त संचाचं उदाहरण जर आपण पाहिलं, समजा बी की एक्स आणि एक्स हा 5 व 6 मधील नैसर्गिक संख्या आहे. आता आपण 5 आणि 6 मध्ये आपण नैसर्गिक संख्येची व्याख्या आपल्याला आधी माहित पाहिजे. नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या. आणि मोज संख्या आपण केव्हाही मोजताना एखाद्या वर्गातील किती मुले आले आहेत किंवा किती मुलं आले जर विचारलं तर आपण कुठून सुरू करतो? 1 पासून. 1 2 3 4 5 6. म्हणजे 5 आणि 6च्या मध्ये येते की एखादी संख्या नाही येत. म्हणजेच याचा अर्थ बी हा जो संच आहे तो काय? रिक्त आहे. एकही संख्या येणार नाही. या पद्धतीचं आपण याच्यात एक उदाहरण देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत शांत संच. म्हणजे या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते. म्हणजे आपण त्या ठिकाणी त्या संचामध्ये किती घटक आहेत हे आपण मोजू शकतो. त्या संचालाच आपण शांत संच असं म्हणतो. आणि याचं उदाहरण आपण जर घेतलं, समजा ए जर घेतला 1 2 3 100 पर्यंत, म्हणजे हे इथं जे म्हणजे गुणधर्म पद्धतीत जर म्हटलं तर एक्स हा काय नैसर्गिक संख्या 1 ते 100 पर्यंत नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे या संचामध्ये आपल्याला 100 घटक आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून ह्या मोज संख्या आहेत, म्हणजे आपण मोजू शकतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हा शांत संच आहे असं म्हणता येईल. त्याचप्रमाणे अजून वेगवेगळे उदाहरणे घेऊ शकतो आपण. विषम संख्या घेऊ शकतो. समजा बी की विषम संख्या 1 3 5 आणि 99 या पद्धतीने या ठिकाणी या विषम संख्या 1 पासून 99 पर्यंत ते किती आपल्याला माहित नाही, ते काढावे लागतील, परंतु आपण त्या मोजू शकतो. मर्यादित असल्या कारणामुळे या ठिकाणी आपण ह्या शांत संच आहे असे उदाहरण आपण घेतलेले. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत अनंत संच. ज्या संचातील घटकांची संख्या अमर्यादित असते अशा संचास आपण अनंत संच असं म्हणतो. या ठिकाणी उदाहरणार्थ आपण घेऊ शकतो की सी हा की एक्स हा नैसर्गिक संख्या आहे. हा गुणधर्म पद्धतीत आपण लिहिलेला आहे. म्हणजे नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे नैसर्गिक संख्या तर आपल्याला माहिती आहे अमर्यादित, लाखो करोडो कोट्यावधी पर्यंत आपण त्या मोजू शकत नाही. म्हणून ते अमर्याद असल्या कारणामुळे अशा पद्धतीचं आपण त्याच्यात उदाहरण घेऊ शकतो. किंवा तुम्हाला असंही देऊ शकतात उदाहरण
1 2 3 डॅश 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 डॅश. आणि इथं एखादी शेवटी संख्या दिली नाही म्हणजे ही अमर्यादित पुढे चालू येते. त्याच्यामुळे असं उदाहरण सुद्धा आलं की समजायचं की तो अनंत संचाचा प्रकार आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रकार ओळखायला सांगतात. संचाचाच प्रकार आता आपण पाहणार आहोत. समान संच. आता समजा आपण ए आणि बी दोन घटक घेतलेत आणि या दोन संच घेतलेत आणि संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आहे आणि बी मधील प्रत्येक घटक संच ए मध्ये आहे. म्हणजे याचा घटक याच्यामध्ये सर्व आहेत आणि याच्यातले घटक याच्यातले सर्व आहेत. म्हणजे याचा अर्थ तो काय होतो, समान संच आहे असे म्हणतात. लक्षात आलंय. समान संचाची व्याख्या तुम्ही जर व्यवस्थित जर ते शब्दच पाहिला तर त्या शब्दातून तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ आपलं रिक्त संच. रिक्त म्हणजे काय, रिकामा. त्याच्यानंतर एक घटक संच म्हणजे एकच घटक त्या संचामध्ये आहे असं. अशा पद्धतीने शांत म्हणजे मर्यादित येते आणि अनंत संच म्हणजे अमर्यादित घटक आहेत त्याच्यात आपल्याला असं लक्षात घ्यायचंय. त्याच्यानंतर आपण पाहिलं समान संच आणि या समान संचाचंच एक उदाहरण आपण खाली पाहणार आहोत. नीट लक्ष द्या. आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये सराव संच 1.2 मध्ये आपल्याला हे 3 दिलेले आहेत संच आणि या संचामध्ये गुणधर्म पद्धतीत दिलेलं आहे. याच्यावरून आपल्याला त्याच्यातले घटक कोणते आहेत ते ओळखायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ठरवायचं आहे की हे तिघं संच समान आहेत किंवा नाही. आपण पाहू आता पहिलं पहा. आता 3x - 1 = 2 असं दिलेलं आहे. जर आपण हे सॉल्व्ह केलं तर काय येतं, x बरोबर काय येतो ते आपण पाहू. पहा 3x - 1 = 2. कारण की आपल्याला गुणधर्म पद्धतीत दिल्यानंतर आपल्याला त्याला यादी पद्धतीत लिहायचं. त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की हा समान संच आहे किंवा नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे. पहा आता आपण हे इक्वेशन समीकरण सोडवणार आहोत. हा एक तिकडे जाताना अधिक होईल म्हणजे 3x = 2 + 1. हा तिकडे येताना अधिक 1 झाला म्हणजे 3x = 3. म्हणजे हा तर इथं 3 गुणिले म्हणून तिकडे जाताना भागिले जाईल म्हणून x = 3/3 म्हणजे 3 × 1 3 3 × 1 3 म्हणजे x = 1. x = 1 या पद्धतीने आपण हे पाहिलेलं आहे. म्हणजेच एक संच कसा झालेला आहे, याच्यामध्ये किती घटक आहेत, फक्त 1 आहे 1. आणि नंतर आपण आता बी पाहणार आहोत. बी कसं दिलेलं आहे पहा. x नैसर्गिक संख्या आहे पण x ही मूळही नाही आणि संयुक्त पण नाही. याच्यामध्ये आपल्याला मूळ संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्या कोणत्या येतात, संयुक्त संख्या कोणत्या येतात हे सर्व आपल्याला जर माहित असेल तर आपण या ठिकाणी ह्याचं उत्तर देऊ शकतो. आता इथं काय म्हटलेलं आहे, मूळही नाही. मूळ संख्या कोणत्या आहेत, 2 3 5 7 या सर्व काय मूळ संख्या आहेत. म्हणजे या ठिकाणी मूळही नाही व संयुक्त पण नाही. म्हणजे या ठिकाणी एक ही मूळही नसते आणि संयुक्तही नसते. म्हणजे बी हा घटक आपल्याला लिहिता येईल. या गुणधर्म पद्धतीचं आपण यादी पद्धतीत लिहिणार. त्याच्यामध्ये सुद्धा घटक 1 येतोय, एकच येतो म्हणजे 1 अंक येतोय. त्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं पहा, सी हा संच की x हा नैसर्गिक संख्यामध्ये आहे, n मध्ये आहे. म्हणजे x बिलॉंग्स टू n. परंतु n कसा आहे, हा x कसा आहे, n पेक्षा 2 पेक्षा लहान आहे. 2 पेक्षा लहान आहे म्हणजे नैसर्गिक संख्या कोणत्या सुरू होते आपल्या 1 2 3 4 5. परंतु त्यांनी काय म्हटलं इथं 2 पेक्षा x लहान आहे. म्हणजेच फक्त काय सी आर मध्ये काय सुद्धा काय लागेल, फक्त 1 हा घटक येईल. हा लक्ष द्या. आता ए मध्ये काय काढलंय, या संचामध्ये 1 हा मिळालेला आपल्याला, हा ए संच नीट लक्षात घ्या. त्याच्यानंतर बी मध्ये सुद्धा काय काढलंय आपण, हा एकच. आणि सी मध्ये सुद्धा कसे एकच मिळालेलं आहे. गुणधर्म पद्धतीचं यादी पद्धतीत आपण करून घेतलेलं आहे. आणि आता या ठिकाणी ह्या तिघांचंही संचांचा जर विचार केला तर प्रत्येकामध्ये सारखे घटक आहेत म्हणजे समान घटक आहेत. आणि आपली व्याख्या सुद्धा काय, सर्वांमध्ये सर्व घटक असणं आवश्यक आहे. म्हणजेच व्याख्येनुसार की या ठिकाणी आपण असं लिहिणार की संच ए बरोबर बी बरोबर सी हे समान संच आहे, समान संच आहे. आपण या ठिकाणी सराव संच 1.2 मधलं पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे. ओके, 1.2 मधला दुसरा प्रश्न आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला समान संच आहेत का नाही ते विचारलेलं आहे. ए आणि बी दिलेला आहे. याच्यामध्ये ए संच मध्ये काय दिलेलं आहे पहा, सम असलेल्या मूळ संख्या. आत्ताच मी मागच्या याच्यामध्ये घेतलं होतं की सम असलेली मूळ संख्या म्हणजे ज्या मूळ संख्या म्हणजे काय, ज्या कुणाच्याही पाड्यात येत नाही, फक्त स्वतःच्या येतात.
आणि ती कशी पाहिजे आपल्याला सम पाहिजे. बाकीच्या सर्व विषम येतात, फक्त 2 ही एकच सम संख्या ही काय ते मूळ संख्या येते. त्याच्यानंतर आपल्याला बी दिलेलं आहे त्यांनी, बी असं दिलेलं आहे. आता मागच्या वेळेस जसं आपण हे सोडवलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. म्हणून 7x अधिक वजा 1 बरोबर 13 हा तिकडे जाताना तिकडे जाईल, म्हणजे 7x बरोबर 13 अधिक 1 म्हणजे 7x बरोबर 14, म्हणजेच हा भागिले जाईल. 7 दुणे 14 म्हणजे x बरोबर काय मिळालं आपल्याला 2 मिळालं. म्हणजेच याचा अर्थ बी संचामध्ये सुद्धा काय मिळालं आपल्याला 2च मिळालेला आहे. म्हणजे ए आणि बी यांच्यातील घटक सारखे आहेत. ए आणि बी मधले घटक हे दोघं सारखे आहेत, म्हणून हा समान संच आहेत. कारण काय लक्षात आलं ना की ए संचामधील घटक व बी संचातील घटक समान सारखे आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी ए आणि बी सुद्धा समान घटक आहेत, समान संच आहेत. ए बरोबर बी या पद्धतीचं हे दुसरं आपण सोडलेलं आहे. त्याच्यातला तिसरा प्रश्न दिलेला आपल्याला, त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे म्हणजे याच्यात विचारलंय आपल्याला रिक्त संच आहे किंवा नाही. ओके, आता पहिलं दिलेलं आपल्याला की ए सच दॅट एक्स ही शून्यापेक्षा लहान, ए ही कशी पाहिजे शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. आता शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे का? नैसर्गिक संख्या म्हणजेच काय, मोज संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतो. म्हणजे आपण मोजतो काय, एकापासून मोजायला सुरुवात करतो. मग शून्य आहे का त्याच्यामध्ये? नाही. शून्यापेक्षा लहान म्हणजे ऋण. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ए या संचामध्ये एकही घटक नाही, म्हणजेच काय रिक्त संच आहे, संच आहे, रिक्त संच आहे. त्याच्यानंतर सेकंड दिलेलं आपल्याला बी की एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0, म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. 0 स्क्वेअर काय येतो किंवा रूट 0 काय येतो, 0च येतो. म्हणजे याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू काय येऊ शकते, 0 येऊ शकते. म्हणजे याचा अर्थ बी च्या मध्ये काय येईल, किती घटक येतील, एक घटक येईल, 0 येईल. म्हणून हा या ठिकाणी बी हा एक घटक रिक्त संच नाही. ओके, रिक्त संच नाही. आता आपण थर्ड पाहणार आहोत, तिसरं. आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला इथे दिलेलं आहे की 5x वजा 2 बरोबर 0 आणि x ची व्हॅल्यू कशी पाहिजे, x ची किंमत कशी मिळायला पाहिजे आपल्याला, नैसर्गिक संख्या मिळायला पाहिजे. मग आपण पाहू आता x ची संख्या किती का, 5x वजा 2 बरोबर 0 म्हणजे हा तिकडे जाताना काय होईल, धन होईल. म्हणजे 5x बरोबर 2 आणि x बरोबर 2 भागिले 5, 2 भागिले 5. मग नैसर्गिक संख्या आहे का ही, याच्यामध्ये 2/5 आलेलं आहे उत्तर. नैसर्गिक संख्या आहे का, नाही. किंवा त्याला म्हणतो आपण मोज संख्या आहे का, मोजतो का आपण असं, नाही. त्याच्यामुळे सी सुद्धा काय येणार आहे, हा रिक्त संच येणार आहे. याला काय म्हणतात, रिक्त संच. किंवा आपण असंही दाखवू शकतो, याला काय म्हणतो आपण फाय, असंही दाखवू शकतो. म्हणजे हा रिक्त संच आहे, रिक्त संच आहे. सराव संच 1.2 मधलं आपण आता चौथ्या प्रश्नातलं पहिलं घेतलेलं आहे आणि आपल्याला या चौथ्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे शांत संच आहे की अनंत. या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, x हा लहान आहे 10 पेक्षा. हा कसा, याचा अर्थ काय होतो, x हा 10 पेक्षा लहान आहे, म्हणजेच x ही नैसर्गिक संख्या आहे. मग नैसर्गिक संख्या काय, मग या ठिकाणी नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या. मोज संख्या कुठून लिहितो आपण, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चालेल का 10? नाही. एक्स कसा आहे, 10 पेक्षा लहान आहे. इथे इक्वल टू राहिलं असतं, एक्स लेस दॅन और इक्वल टू 10, इक्वल टू राहिला असतं तर 10 घेतला असता. इक्वल टू नाही, त्याच्यामुळे आपल्याला फक्त 9 पर्यंत संख्या घ्याव्या लागतील. म्हणजे या ठिकाणी कशा आहेत, या पद्धतीने 1 पासून 9 पर्यंत. म्हणजे जे मर्यादित आहेत ना, मोजतो आपण किती, ते टोटल 9 संख्या आहेत, मोजू शकतो. म्हणून ए हा संच काय आहे, शांत संच आहे. ए हा शांत संच आहे, शांत संच आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं आपण दुसरं दिलेलं आहे त्यांनी बी, वाय सच दॅट एक्स इज लेस दॅन -1. परंतु y कसा आहे, y ही पूर्णांक संख्या आहे. पूर्ण संख्या म्हणजे काय, म्हणजे नैसर्गिक संख्या 0 आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या म्हणजेच पूर्णांक संख्या. म्हणजे या ठिकाणी -1
हा मोठा आहे, त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे? -2, -3, -4, -5, -6 अनंतपर्यंत आहे. म्हणजेच या ठिकाणी बी हा कसा येईल, याच्यामध्ये कसा येणार आहे? -2. त्याची वजा वाय कसा आहे? वाय हा लहान आहे, वजा एकापेक्षा. मग वजा एकापेक्षा लहान कोणते आहेत? -2, -3, -4, -5 अनंतपर्यंत आहे. म्हणजे हा बी कसा आहे? बी हा संच अनंत संच आहे, अनंत संच आहे. त्याचप्रमाणे त्याच्या पुढे तुम्हाला उदाहरणं वेगवेगळी दिलेली आहेत. आता मला माहित नाही कोणकोणती, पण तुम्हाला वेगवेगळे उदाहरणं देतो. म्हणजे या ठिकाणी अनंत संचांची उदाहरणं कोणती आहेत पहा. सर्व नैसर्गिक संख्या आहेत, म्हणजे पूर्ण नैसर्गिक संख्या म्हणजे अनंत आहे. पूर्णांक संख्या अनंत संच आहे. त्याच्यानंतर पूर्ण संख्या हे सुद्धा काय? अनंत संच आहे. भरपूर संख्या आहेत त्या. त्याच्यानंतर त्यामध्ये परत तुमच्या एक उदाहरण दिलेलं आहे, तुमच्या लॅबमधील प्रयोगशाळेतील वस्तूंचा संच. आता प्रयोगशाळेमध्ये आपल्याला मोजक्याच वस्तू सर्व आपण मोजू शकतो त्या, म्हणजे तो काय? शांत संच आहे. त्याच्यानंतर 9वीतील आपल्या शाळेतील 9वीच्या विद्यार्थिनींचा संच आपण मोजू शकतो. किती मुली बसल्या आहेत ते आपण पाहू शकतो.